डगमगत, साऊ नाही डगमगली, रमा नाही डगमगली, कोणीच डगमगल्या नाही. अनादी काळापासून खरं महिला आलेल्या आहेत समाजकारणासाठी. महिलेला घराच्या बाहेर पडू दिलं नाही हे विधान चुकीचं आहे. महिला घराच्या बाहेर पडली नाही हे विधान बरोबर नाही. आणि अनेक पुरुषांनीच त्यांना पुढे आणलेलं आहे. अगदी पुरुषांचा काय विचार करतो आपण, महर्षींनी पण, महर्षी व्यासांनी श्लोक लिहिलेला आहे, अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकमलां सरे नित्यम महापातक नाशनम. या पंचकन्यांचं स्मरण, मग त्या सीतेच्या आधी कधी कुंती पण म्हटलेलं आहे, कधी सावित्री पण म्हटलंय, या सगळ्यांचं आपण स्मरण करतो. आणि तिथपासून अगदी साऊ, जिजामाता, अहिल्याबाई होळकर, अहिल्याबाई होळकरांचा जो विचार मांडला तर तो फार मोठा आहे. आपल्या लेकाला एका स्त्रीचा मुलाने अपमान केला म्हणून मुलाला हत्तीच्या पायाखाली देणारी जर स्त्री कोण असेल तर ती अहिल्याबाई होळकर होत्या त्या. आणि म्हणून त्या सर्व महिलांच्या पुढे नतमस्तक होणं हे आपलं कामच असतं. आणि त्यांच्या हातात हात देऊन ज्या पुरुषांनी कार्य केलं त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव आपण प्रकर्षाने घेतो. आणि म्हणून अशोक कुमावत यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद. मी थोडंसं वेगळं धाडस करतोय. प्रशांत दादांचा चाहता आहे आणि आता ज्या कविता ऐकल्या, माझी कविताच मी बदलून टाकतो, थोडी प्रयत्न करतो. हे वेगळी चाल लावली होती पण आता पुन्हा वेगळी चाल करतो. माई सावित्री तू ज्योतिबाचा हात धरोणी, ज्योतिबाचा हात धरोणी ज्ञान भगीरथी भूवरी अवतरली. माय सावित्री तू आमच्यासाठी अखंड जळत जळत जळतच राहिली, जळत जळत जळतच राहिली. याची चाल थोडी आधी वेगळी होती, मी त्याच्यात थोडं बदल केलं. वाटलं काय चुकलं का चुकलं. शब्द डोक्यात फिट झाले. सनातन्यांचा फाडून बुरखा, सनातन्यांचा फाडून बुरखा पाया शिक्षणाचा रचला. विद्वांचा सन्मान करोनी पुनर्विवाह तू लाविला. चिखलशेणांचा झेलून मारा, चिखलशेणांचा झेलून मारा चंदनासम झिजली. माय सावित्री तू आमच्यासाठी जळत जळत जळतच राहिली. माय सावित्री तू आमच्यासाठी जळत जळतच राहिली. पहिली शिक्षिका बनवणी नारीची मुक्ती.